हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो। तर हे जे तुम्ही देवाचे भांडे बघत आहात ते आपण बिगर घासणीचे, बिगर पितांबरीचे, बिगर साबणाचे कसे स्वच्छ करणार आहोत हे आपण बघूया। तर चला आपण सुरुवात करूया। हे भांडे आपण स्वच्छ घासून एकदम चकचकीत करणार आहोत, तेही बिगर घासणी, बिगर निरमा, बिगर साबण आणि पितांबरी यातलं आपण काहीही वापरणार नाही, घासणी सुद्धा लावणार नाही। तर आपण हे भांडे कसे स्वच्छ करणार आहोत ते बघूया। चला लगेचच घ्यायचं आहे कापलेलं लिंबू आणि हे आपण जे खातो ते मीठ, हे मीठ घ्यायचं आहे। आणि हे भांडं आपण बघू शकता हे कसं आहे। अगोदर हे भांड्याची लालसर पडलेलं आहे, तर आपण हे लिंबू असं मिठात बुडवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिठात बुडवायचं आहे आणि थोडंसं असं नॉर्मल प्रेस करत करत असं इथं स्वच्छ करायचं आहे। आपण बघू शकता लगेचच फरक पडायला चालू झालेला आहे। अशा पद्धतीने आपण याला प्रेस करत राहायचं आहे। मी तुम्हाला नंतर देखील हे स्वच्छ झाल्याच्या नंतर पाण्याने धुवून काढून नंतर अशी काहीतरी आपल्याला एक गोष्ट करायची आहे, त्यामुळे लवकर ही भांडी काळी पडत नाहीत, नाहीतर लगेच ही भांडी काळी पडू लागतात। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे। एकाच लिंबात होऊन जातं बरं का। या अशा पद्धतीने बिगर अजिबात घासणी वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे आणि नुसतं असं प्रेस करत राहायचं आहे। एकदम स्वच्छ हे भांडे निघतात। कॉर्नरला खूप जड जात असेल तर असं हे करायचं आहे। ह्या ठिकाणी असं राहिलेलं असेल तर असं आपल्या बोटाने मीठ घेऊन असं चोळायचं आहे। लिंबाचा रस पिळायचा, बोटाने मीठ घ्यायचं आणि असं चोळून काढायचं आहे। शकता ही बाहेरची बाजू आहे आणि ही आतली बाजू आहे। तर आतली बाजू ही आपल्याला बाहेरच्या बाजूसारखी स्वच्छ करून घ्यायची आहे। असं लिंबू पिळून घ्यायचं आहे, त्याला असं किती मोठं मीठ घ्यायचं आहे आणि हाताने चोळलं तरीही जमणार आहे आणि लिंबाने प्रेस केलं तरीही जमणार आहे। आता बाहेरच्या बाजूसारखं स्वच्छ झालेलं आहे। आणि असं पाण्याने मस्तपैकी हे धुवून काढायचं आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला दोन्हीमध्ये डिफरंट दिसत असेल। हे स्वच्छ केलेलं भांडं आहे आणि हे बिगर स्वच्छ केलेलं भांडं आहे। आपण बघू शकता किती डिफरंट आहे या दोन्ही भांड्यात। तर चला आपण हा तांब्या देखील स्वच्छ करून घेऊया। तर आपण तांब्याही स्वच्छ करायला घेऊया। चला, तांब्या तर खूप काळा झालेला आहे, आपण बघू शकता। आपण ह्या ठिकाणी लिंबू आणि रांगोळी देखील वापरू शकतो, सफेद कलरची रांगोळी, त्याने खूप स्वच्छ निघतं। आणि आपल्याला एवढ्या सगळ्या स्टेप झाल्यानंतर अजून 2 स्टेप करायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। असं खूप मस्तपैकी हे करून घ्यायचं आहे, घ्यायचं आहे। आतमध्ये तांब्याच्या हातमध्ये लिंबाने घासता येत नसेल तर आपण असं करायचं आहे। जेवढा लिंबाचा रस आहे तेवढा पिळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने लिंबाचा रस पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे आणि उरलेलं मीठ हातात घ्यायचं आहे। मीठ किंवा रांगोळी दोन्हीही जमतं, असं हातात घ्यायचं आणि अशा पद्धतीने मस्त त्याला प्रेस करायचं आहे लिंबाच्या
मिक्स करून. तांब्याचा देखील रंग पूर्णपैकी बदललेला आहे. असे किनारी कोपरे असेल तर त्याच्यात जास्त मीठ घालून असे चोळायचे आहेत. बघू शकता किती खराब पाणी निघते ते आपण बघूया. आपल्या 2 स्टेप शिल्लक आहे, आपण ते करणार आहोत. आपल्या लिंबाच्या रसाचं पूर्णपैकी हे याच्यातून गेलं पाहिजे. चला आपण आता 2 स्टेपला मी भांडे धुवून स्वच्छ घासून घेतलेले आहेत आणि आपण त्याला नॉर्मल आता पुसून घेऊया. अशा पद्धतीने पुसून घेतल्याच्यानंतर थोडीशी रांगोळी आपण हातावरती घ्यायची आहे आणि ती अशीच प्रेस करायची आहे. आणि आता याला परत पाण्यात घालायचं नाही. अगदी नव्यासारखं चकचकीत आपलं भांडं तयार आहे, आपण बघू शकता. आणि हे असंच ठेवून द्यायचं आहे. यालाही असं हे करून घ्यायचं आहे. बघा आपले देवाचे भांडे खूप चमकत आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके बाय.